नमस्कार मित्रांनो, इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गणेश मानकर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. IBPS कडून AFO ॲग्रिकल्चरल फील्ड ऑफिसर या पदाची जाहिरात आलेली आहे आणि कृषी उमेदवारांना याच्यात जी आहे तर ती संधी असणार आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, IBPS AFO नावाची ही रिक्रुटमेंट ही IBPS या कंपनीकडून इथं आलेली आहे. बघा, याच्यामध्ये 2 नंबरचं हे पद बघायला मिळतं, ॲग्रिकल्चरल फील्ड ऑफिसर स्केल 1, ज्याला मी शॉर्ट मध्ये आता म्हणणार आहे AFO. तर IBPS AFO नावाची ही परीक्षा जी आहे तर ती असते. महाराष्ट्रात त्या खूप कमी उमेदवारांना माहिती असते, ज्याच्यामुळे त्यांचं सिलेक्शनचं प्रमाण याच्यात कमी आहे. परंतु मागील काही वर्षात बरेच महाराष्ट्राचे चांगले उमेदवार इथं सिलेक्ट झालेले आहेत आणि तुम्हाला देखील इथं चांगली संधी आहे. याच्यात वेगवेगळ्या बँका पार्टिसिपेट करतात. बघा, 11 बँक आहेत की याच्यात असतात. याच्यामध्ये तुम्ही पाहिलं टोटल 190 वॅकन्सी जी आपल्याला याच्यात पाहायला मिळते. याच्यामध्ये बघा, बँक ऑफ बडोदा आहे, बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक. आता कॅनरा बँकने एकही जागा पाठवलेली नाही आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी एकही जागा पाठवलेली नाही आहे. इंडियन बँक तर यांनी जागाच पाठवलेली नाही अजून. इंडियन ओव्हरसीज बँक यांची जागा नाही, यांची जागा नाही, यांची जागा नाही, यांची जागा नाही. जर तुम्ही पाहायला गेलं बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इथंच ही वॅकन्सी जी आहे तर ती पाहायला मिळते. याच्यात बँक ऑफ इंडिया पण नाही, त्यांच्या पण 0 जागा आहेत. म्हणजे या वर्षी फक्त या बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोनच यांच्या जागा आलेल्या आहेत, परंतु बाकीच्या पण जागा त्या येत असतात. 1 जुलैपासून अर्ज हे सुरू होणार आहेत आणि 21 जुलैपर्यंत तुम्हाला इथं अर्ज जो आहे तर तो करता येणार आहे. सोबत इथं लक्षात घ्या की तुमची हॉल तिकीट जी आहे, तुमची जी परीक्षा होणार आहे, पहिली परीक्षा ज्याला पूर्व परीक्षा म्हणतो, ती होणार आहे ऑगस्ट 2026 मध्ये. याची पूर्व परीक्षा होणार आहे. लगेच त्याचा निकाल जो आहे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये लागणार आहे आणि जी मुख्य परीक्षा होणार आहे, मुख्य परीक्षा ही नोव्हेंबर 2026 मध्ये होणार आहे. त्याच्यानंतर लगेच त्याचा निकाल लागेल. इंटरव्ह्यू हे डिसेंबर मध्ये होतील आणि तुमची जॉईनिंग जी आहे जानेवारी 2027 मध्ये. म्हणजे पुढील 6 महिन्यात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन तुम्ही नोकरीला जे आहेत तर ते लागून जाणार. याच्यामध्ये जर तुम्ही निवड प्रक्रियेचे टप्पे पाहिले, सगळ्यात आधी तुम्ही अर्ज करणार, त्याच्यानंतर पूर्व परीक्षा येईल, मुख्य परीक्षा येईल, मुलाखत होईल आणि अंतिम निवड होईल. ओके, याच्यामध्ये कोणत्या कोणत्या बँकेत नोकरी मिळते तर हे सगळे बँक पार्टिसिपेट बँक असतात. याच्यामध्ये यावर्षी पाहिलं बँक ऑफ म्हणजे 2च बँकांच्या इथं जाहिरात आलेल्या आहे. वेतन श्रेणी इथं पाहिली तर 48,800 हे बेसिक पे मित्रांनो, याला बेसिक पे म्हणतात. आता याच्यामध्ये तुमचं HRA DAT असं भरपूर जोडून तुम्हाला खूप चांगला पगार जो आहे तर तो इथं मिळतो. आलं लक्षात. त्याच्यानंतर मिनिमम एज तुमचं 20 वर्ष पाहिजे, मॅक्सिमम 30 वर्ष पाहिजे. परंतु जर तुम्ही SC किंवा ST या कॅटेगरी मधून येत असाल तर तुम्हाला 5 वर्ष एक्स्ट्रा मिळतात. म्हणजे तुम्ही 35 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. आणि जर तुम्ही OBC मधून असाल तर तुम्हाला 33 वर्षापर्यंत मॅक्सिमम एज लिमिट जी आहे तर इथं बघायला मिळते. ओके, पुढे ॲग्रिकल्चरल फील्ड ऑफिसर या पदासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागते तर तुमचं 4 वर्षाची डिग्री पाहिजे. कशामध्ये? ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, ॲनिमल हजबेंडरी, वेटरनरी सायन्स, डेअरी सायन्स, फिशरी सायन्स, ॲग्रिकल्चर मार्केटिंग. तर हे एवढे सगळे जे तुम्हाला इथं ब्रांचेस दिलेले आहेत यांच्यापैकी कुठल्याही याच्यात तुमची 4 वर्षाची डिग्री किंवा बीटेक जे आहे तर ते तुम्हाला इथं पाहिजे आणि तर तुम्ही इझिली याच्यासाठी अप्लाय करू शकतात. म्हणजे कृषी उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. याच्यामध्ये SC ST दिव्यांग उमेदवारांना लक्षात घ्या 175 रुपये फीज लागते आणि बाकीच्या उमेदवारांना 850 रुपये फीज जी आहे तर ती परीक्षा शुल्क लागते. इथं पूर्व परीक्षा होत असते. हा पूर्व परीक्षेचा आपण पॅटर्न पाहू शकतो. याच्यामध्ये 4 विषय असतात: इंग्लिश, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अँड प्रोफेशनल नॉलेज, ॲग्रिकल्चर क्षेत्राशी संदर्भात. 25 प्रश्न, 25 प्रश्न, 25 प्रश्न, 25 25 गुण, 25 गुण, 25 गुण. बघा, पेपर हा इंग्लिशमध्ये होतो. इंग्लिश हिंदी, इंग्लिश हिंदी, इंग्लिश हिंदी. मराठीमध्ये होत नाही. 100 प्रश्न असतात, गुण असतात 125, कारण की प्रोफेशनल नॉलेजचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी असतात. प्रत्येकाला सेक्शनल टायमिंग आहे 20 मिनिटाचा, 20 मिनिटाचा, 20 मिनिटाचा, असे 80 मिनिटं. इव्हन दो या वर्षीपासून त्यांनी असं पण सांगितलेले की प्रत्येकाचा ओव्हरऑल कट ऑफ लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल या 125 गुणांचा एक ओव्हरऑल कट ऑफ लागेल की तो तुम्ही पार केला पाहिजे. त्याच्यानंतर प्रत्येक विषयाचा म्हणजे प्रत्येक कॅटेगरीचा सेक्शन वाईज कट ऑफ लागेल. मिनिमम मार्क्स तेवढे त्या कॅटेगरीला, तेवढे त्या या विषयाला तेवढे मिनिमम मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजे तरच तुम्ही क्वालिफाय होतात. फॉर एक्झाम्पल त्यांनीच इंग्लिशला सांगितलं की इंग्लिशला मिनिमम 10 मार्क असले पाहिजे आणि तुम्हाला इथं पार टॉपर जरी असाल आणि इथं तुम्हाला 9 मार्क मिळाले तरी तुमचा विचार केला जाणार नाही. इथं प्रत्येकाला ते मिनिमम मार्क जे आहे त्यांनी इथं नंतर ते IBPS डिसाईड करणार आहे. मुख्य परीक्षेमध्ये पण इंग्लिश आहे, रिझनिंग आहे, क्वांटिटेटिव्ह आहे, प्रोफेशनल नॉलेज आहे. सेम तेच विषय आहेत, बाकी काही बदल नाही, फक्त मार्कांमध्ये थोडाफार बदल होतो.
ओके, आता याच्यामध्ये यांनी यावेळी असा बदल केलेला, एक डिस्क्रिप्टिव्हचा पेपर टाकलेला आहे इंग्लिशमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला निबंध वगैरे ते लिहायला लावतील. ओके, तर हा अशा पद्धतीचा पेपर असणार आहे. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. तुमची जी अंतिम निवड होणार आहे ती कशामुळे होणार आहे मित्रांनो, जे तुमचे मुख्य परीक्षेचे मार्क्स आहेत प्लस तुमचे मुलाखत आहे, हे एकत्र करून तुमची अंतिम निवड जी आहे तर ती होणार आहे. 80% वेटेज आला आणि 20% वेटेज आला, अशा पद्धतीने करण्यात येणार आहे. याच्या परीक्षा महाराष्ट्रात देखील होतात. महाराष्ट्रात अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR रिजन, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे या सगळ्या ठिकाणी याच्या परीक्षा होत असतात. म्हणून तुम्ही ऑल तिकीट तुमचं याच शहरांसंदर्भात येईल. IBPS AFO बाबत तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी तुम्हाला ती सर्व माहिती जी आहे तर ती उपलब्ध करून देतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हाईप नावाचं फीचर असेल ते पण द्या आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.